हाय हॅलो, कसे आहात सगळे बरंच असेल आणि सगळ्यांना राम राम. माझं नाव आहे सोनी आणि तुम्ही काय करता? सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज मॉर्निंगचा व्हिडिओ आहे हे आणि तुम्हाला कसं वाटतं माझा व्हिडिओ ते नक्की सांगा. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, सगळ्यांना राम राम, जय श्री कृष्ण. सगळ्यांना सगळी देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्यावर. खरं सांगते, आज सकाळचा वेळ आहे आणि बोलतात ना, सकाळचा वेळ लय घाईचा असतो. सगळ्यांचाच असणार, सगळ्यांचीच पोरं असणार, सगळ्यांचे ड्युटीला जाणार असणार, सगळ्यांचे नवरे आणि जे पण आहे, जे आई ताई बाई सगळ्यांची पोरं जातात, काही सगळे जातात, असं काही नाही आहे. सगळ्यांनाच घाई असतो सकाळी आणि हे माझा पण घाईचा वेळ होता. आणि लवकर उठले तर काही नाही, आरामशीर होते, पण उशिरा उठले तर वरतून टोनणे पण भेटतात, एक से एक ताने मारतात आणि एक से एक हे बोलतात, लवकर उठायचं ना, कशाला उशीर होणार, तुम्हाला नको उठायला, तुम्हाला नको हे करायला. हे तर मला तर ऐकायला भेटतं, तुला तर लवकर उठायलाच नको, हां तर उशीर होणार नाही का? आता जायच्या टायमाला तू चपाती बनवणार, भाजी बनवणार, आता तू सगळं करणार, काय पाहिजे तुला? दिवसभर पण झोपते तू, हे सगळ्यांचाच आहे, माझा पण आहे. माझा तर नक्कीच असतो उशिरा उठले तर एक नाही एक बोलणारच मला ते. तर काही नाही, ते तर असंच बोलत राहतात, आमचा चालत असतो सकाळी. आणि तरी पण पण आपली पण चुकी असते की लवकर उठून करायला पाहिजे. लवकर उठले की एवढी घाई नसते. पण पोरगीला काय पाठवायचं नव्हतं, तर मी पण थोडा उशिराच उठले होते. उशीर म्हणजे 8 वाजता उठले होते. 8 वाजता मी बोलले तरी आपल्याकडे ना लई उशिरा आहे हे टाईम. तर काही बायका लई लवकर उठतात, 6 वाजता 7 वाजता, काय 5 वाजता उठतात. तर मी खरं सांगू, जर रात्री लवकर झोपले ना तर सकाळी हे होते. तर मी काय करते, रात्री ना भांडी वगैरे सगळं घासून सगळं करून कामं ना, नंतर मोबाईल घेतले ना, तर माझा ते मोबाईलमध्ये केव्हा टाईम जातो मला समजतच नाही. रात्रीचं मला परत 1 वाजले होते, तर मी 1 वाजता झोपली होती. आणि असं माझं टायमिंग होतच राहतं, काही नाही, मला त्याच्यामध्ये हे नाही होत. आणि इथे ना मी बिर्नीची भाजी कापत होती आणि बिर्नीची भाजी एवढी चांगली झाली होती ना, खरोखर सांगू. आणि ह्याच्यात ना मी शेंगदाण्याची पुट्टा घातली नाही, मी शेंगदाण्याची पुट्ट्याची जागावर ना आणि तीळ भाजून त्याच्यानंतर ते पेस्ट करून टाकले मी थोडंसं त्याच्यामध्ये, लसूण घालून, का म्हणजे बरं वाटते. काही वेगळं खाणं चांगलं असतो. आणि मला असं वाटते थोडा तेच भाजीला जर वेगळं बनवत राहिले ना, तर थोडा चांगलं लागते, म्हणजे तोंडाला पण टेस्ट असतं. आणि इथे ना मी दूध उकळत होती बाजूला आणि एक साईडला मी भाजी ठेवली नंतरला. आणि इथे ना ते माझे पोरांना ना सकाळी भूक लागते, तुम्हाला खरं सांगते. पोरगीला तर नाही, पण पोरगीला लागते माझे. पण ती काय करते ना, संध्याकाळी जर खाऊ घातले ना त्याला, ती बरोबर खात नाही. एक तर ते खाल्ली ना तर 2 4 5 घास खाणार आणि त्याच्यानंतर असंच राहणार ते भात. आणि ते खा बोलले तरी खाणार नाही, बोलते नको. आणि सकाळी ना त्याला एवढं भूक लागते ना, आम्ही उठायच्या टायमाला त्याला भूक लागते आणि त्याचा करायचा आणि ह्यांचा करायचा. टिफिन असतो, पोरगेचा असतो. पोरगा तर आता झालं 2 दिवस जात नाही, त्याची तब्येत थोडी बरोबर नाही म्हणून पाठवत नाही आम्ही. आणि त्याच्यानंतर त्याला खायला पाहिजे. तर मी काय केले, पहिले त्याच्यात दूध टाकले आणि साखर टाकले आणि त्याला थोडा थंड व्हायला दिले, का म्हणजे गरम आता हे. तर मी त्याला बोलले गरम होते, तू थांब, गरम आहे ते, तो थंड झाला की त्याचे पप्पा खाऊ घातले त्याला, का म्हणजे त्यांची चाय बरोबर त्याला पण खायला दिले होते, म्हणजे ते पण बसल्या खाऊ घालणार. तर मी बसली तर म्हणजे अजून ऐकायला भेटतं, त्याच्यामुळे मी बसत नाही. आणि आता कधी घालतात ते. तर इथे ना मी तीळ तळायला घेतले, म्हणजे हे फ्राय करायला भाजत होती, का म्हणजे भाजून कुठलीही वस्तू केली आणि भाजीमध्ये जर गरम पाणी घातले ना तर लई टेस्ट होते, तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती असेल. आणि ते मी चाय ठेवली होती, चायमध्ये अद्रक वगैरे काय नाही टाकली होती, टाकायचं होता. आणि ते पूर्ण चांगलं तीळ भाजून घेतली होती, चांगलं म्हणजे आपलं कसलं तडतडीत आवाज येते बघा, तसं तोपर्यंत तेल भाजून घ्यायचं. असं वरचेवर नाही भाजून घ्यायचं, नाही तर टेस्ट येत नाही त्याचा. तुम्ही नक्की करून बघा एकदा.
आणि मी असंच करत राहते. आणि आमच्या घरी ना सुक्की भाजी चालत नाही. ज्या दिवशी तुम्ही सुक्की भाजी बनवणार त्या दिवशी ऐकणारच ऐकणार. त्यापेक्षा ना आपलं सुक्की भाजी नाही असंच ओली भाजी बनवायचं, म्हणजे चपाती संगती भाकरी संगती खायला बरं वाटते. आणि जे कामाला जातात त्यांना ना तिकडे ना थोडा, मला पण असंच वाटायचं जेव्हा मी कामाला जायची, जेव्हा सुक्की भाजी असायची ना तर माझी ना घसातून उतरायची नाही. तर आपल्याला असं वाटते तर त्यांना का नाही वाटणार आहे. तर त्याच्यामुळे मी पण समजून आपलं ग्रेव्हीसारखाच थोडाफार करते. आणि ह्याच्यातनं भाजीमध्ये मी कढीपत्ता कांदे भाजून घेतली पहिलं, आणि त्याच्यानंतर भाजी टाकली, आणि त्याच्यानंतर एक टमाटर टाकली. मला असं वाटतं ना भाज्यामध्ये टमाटर टाकल्यावर टेस्ट येते. पण जास्त करून ना मी जेव्हा जेवढं बघितले आमचे सासरे आमचे इथे जिथे सासू जी बनवते माझी, तर ते जास्त ना टमाटर टाकत नाही कुठल्या भाजीला. तर मला त्यांची भाजी मी बघितली, म्हणजे काही नाही टेस्ट असतो, पण असं वाटते मला की टमाटर टाकायला पाहिजे. ते पण तर पौष्टिकच आहे, चांगला असतो, त्याच्यात काही नाही. तर आमच्याकडे तर मेथीमध्ये पालकमध्ये सगळ्यांमध्ये टमाटर टाकतात. सगळ्या भाजीमध्ये असलं कुठलाही भाजी नाही आहे की टमाटर टाकत नाही. हां, पालेभाजी म्हणजे असं शेतातली जे मिरची, फक्त मिरची घालून जे तेल घालून आणि फ्राय करतात ना त्याच्यामध्ये टमाटर वगैरे नाही, पण मेथी वगैरेमध्ये टाकतात आमच्याकडे. तर मी पण कधी कधी टाकते आणि कधी कधी नाही टाकत. तर मी काल परवा दिवशी बनवले होते तेव्हा मी टाकली होती टमाटर, शायद टमाटर टाकली होती मी, आणि मस्त झाली होती भाजी मेथीची पण. आणि आमच्याकडे ना मेथी लई महाग भेटते खरं सांगू ना. खाली ना 30 रुपयाचा खाली एवढूसा ते जुडा बोलतात ना गट्टा, एवढूसा, आणि 50 रुपयाचा 2 गट्टा आणले होते त्यांनी, आणि त्यांनाच झाला टिफिनला. असं तर खायला पाहिजे. सगळी हिरवी भाजी पण इथे आमच्याकडे लई महाग भेटते, म्हणून आम्ही जास्त करून आणत नाही. आणि इथे मी ना सगळं भाजी वगैरे भाजीसाठी ना गरम पाणी ठेवली होती. आणि जर तुमच्याकडे भेटत असेल तर तुम्ही खायचं, असं कोणाकडेच असतं भाजी भेटते ना, मी खरंच कडधान्य खाण्यापेक्षा ना ते चांगलं भाज्या खायचं घेऊ. हां, शेतीतले लोक असंच करतात, घरात थोडे थोडे शेतामध्ये भाज्या वगैरे घालतात खायपुरणे, आणि ते किती स्ट्रॉंग असतात गावचे लोक. तर असंच आपलं पण असंच व्हायला पाहिजे, पण आपलं काय थोडंसं मॅनेज करायला पाहिजे. आणि इथे ना मी ना ते पेस्ट बोलली होती तुम्हाला ना ते घातले. आणि मी असं काही नाही ना मसाला टाकले, ह्याच्यात मसाला मी काय टाकले मी बोलू का तुम्हाला, खाली हळद मीठ आणि मिरची पावडर टाकले, आणि थोडासा गरम मसाला टाकले, बस, बाकी काही नाही टाकले. आणि चला कंटिन्यू बघा तुम्ही व्हिडिओ माझा. आणि ही त्याला मी गरम पाणी केली होती, गरम पाणी म्हणजे गरम केली मी पियायला का, म्हणजे लय जाड झाली आहे मी, पोट पण लय बाहेर आलाय माझा, त्याच्यामुळे गरम पाणी केली. पिऊया आणि मग नंतर चपाती करायची, चपाती करू. मी ना ऑपरेशन नंतर ना लई जाड झाली आहे का, म्हणजे ऑपरेशन बोलतात ना ऑपरेशन झाल्यावर माणूस जाडच होतो, तो तशी झाली आहे मी. माझ्या ऑपरेशनला खाली 2 महिने झाले, जास्त नाही झाले, तर तरी पण मी लई जाड झाली. ब्लाउज एवढं टाईट होतात ना मला, तर काय बोलू तुम्हाला खरोखर. त्याच्यामुळे पाणी पिते, थोडा तरी चरबी कमी होईल पोटातला, त्याच्यामुळे. बाहेर गेलाय तो खेळायला, त्याच्यामुळे बाहेर सायकल खेळतो.
वाटते. पाणी नाही, गरम पाणी कसं तरी होतंय मला, घसा वेगळाच लागतंय. तर चला चपाती करूया, चपाती करूया. चपाती भाजी झाली आहे, तुम्हाला दाखवते. मस्त झाली भाजी, छान झाली भाजी. चपाती करूया. चपाती करून घेते. तुम्हाला चपाती करून मी भेटते का, म्हणजे काय चपातीचं काय दाखवू तुम्हाला. तर चपाती करून भेटते तुम्हाला. आणि ते जाणार आहे, टिफिन द्यायचे. आणि हे सकाळचा वेळ आहे, टिफिन द्यायचे. भेटूया परत. झाली माझी चपाती, सगळी चपाती झाले माझी. मी चाय गरम करते माझ्यासाठी. आता गरम पाणी पिले होते थोड्या टाइम पहिलं, 10 मिनिटं पहिले. आणि आता मी चाय पियाला झाली आहे. चाय 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 चाय. चाय पियाला जाऊया, चाय पियाला. चाय 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 वाले, चाय वाले, चाय वाले. बाहेरून हे तसे एवढं जाळ येते ना, त्याच्यामुळे थोडा काळोख लागते. तरी मॅनेज करून घ्या. चाय वाले, चाय वाले, चाय वाले, चाय वाले. चाय गरम होऊस तर टिफिन पॅक करते. पोरांसाठी गरम पाणी ठेवले मी आणि ह्याच्यात घालायला. मी तुम्हाला सांगते, गरम पाणी ह्याच्यामुळे दिले पोरांना का, म्हणजे आताला वातावरण लय खराब चाललंय. म्हणजे पोरांना ना लूज मोशन होते, पोटात दुखते पोरांचे. आणि मी गोलूची स्कूलमध्ये पण गोलूला घ्यायला गेले होते ना, तेव्हा ना गव्हर्नमेंट वरून टॅबलेट वगैरे देतात ना, तर ती नर्स बसलेली होती आणि ती सांगत होती की पोरांना ताप, सर्दी, खासी, मोशन्स होणं हे लय कॉमन झालंय आता.
आणि लय लय पोरांना होते. दवाखान्यात गेले तर पोरं एवढं भरलेले असतात ना, खरोखर लय त्रास होते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ना, तर माझे पोरगेला लय तब्येत खराब होते. त्याच्यामुळे मी काय केले, त्याला गरम पाणी दिले ना तर त्याचं पोट ना स्वच्छ होईल. आणि ते सकाळी कसं टोस आणि दूध खातात ना माझे पोरं, रोजच खातात. तर त्याच्यामुळे ना ते दुधाचा आपण असतो ना आणि ते टोसाचा ते ना छातीमध्ये बसू नये, त्याच्यामुळे पण एक चांगला असतो. तर मला असं वाटतं की पोरांची तब्येत खराब होण्यापेक्षा आपण बघितलेले बरं आहे. छोटी मोठी गोष्ट लई इम्पॉर्टंट असते आपल्या लाईफची. आणि पोरांना तब्येत खराब झाल्यावर तुम्हाला माहितीच आहे सगळे आईबापाचा कशी हालत होते. म्हणजे ते काळजी म्हणजे काळजी तर घेतात, पण टेन्शन नाही येते की पोरांना काय होई नाही म्हणून. त्याच्यामुळे तर ह्याच्यामुळे मी गरम पाणी हे केलं आणि मी कंटिन्यूच करणार आहे गरम पाणी. हा म्हणजे जोपर्यंत पोरांचा